हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटे ना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. स्वानंदी रोहनशी फोनवर बोलत असते आणि मल्लिका ऐकत असते. तेव्हा स्वानंदी पैसे देते म्हणून बोलत असते आणि रोहन नाही म्हणत असतो. तेव्हा स्वानंदी त्याला समजून सांगत असते की जसं तू तुझ्या आईवडिलांना सांभाळतो ना, तसं तेही माझेही आईवडील आणि माझीही जबाबदारी. हे सगळं मल्लिका ऐकत असते. तेव्हा स्वानंदीचा फोन ठेवल्यावर मल्लिका लगेच आतमध्ये येते आणि बोलते की काय झालं तू रोहनला पैसे देतेस? तेव्हा स्वानंदी बोलते की काहीच नाही. तेव्हा स्वानंदी बोलणार तेवढ्यात मल्लिका बोलते की बापरे, हे कुठले पैसे? तेव्हा स्वानंदीच्या हातात कॅश असते. तेव्हा स्वानंदी बोलते की हे राजवाड्यांनी दिलेले पैसे आहेत, हे स्टाफला द्यायचे पगाराचे. तेव्हा मल्लिका बोलते की तू स्टाफला देण्याचे पैसे तू तुझ्या भावाला देणार आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की मुळात तुम्हाला कोणी सांगितलं? आणि मुळात स्टाफला देण्याचे पैसे पगार मी माझ्या भावाला का देईल? मी माझ्या कष्टाचे मी कमवलेले पैसे मी त्याच्यातला थोडासा भाग माझ्या भावाला देते. तेव्हा मल्लिका बोलते की पण मग असं का तेव्हा स्वानंदी बोलते की त्याला थोडी गरज आहे म्हणून मी देते. तेव्हा स्वानंदी बोलते की तेव्हा स्वानंदी बोलते की माझे आईवडील जबाबदार आहे ना. तेव्हा मल्लिका बोलते की असं नसतं, एकदा लग्न झालं की मुलीचं माहेर नाही सासरच असतं आणि तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या सासरच्याच असतात. तेव्हा स्वानंदी बोलते की मला तसं नाही वाटत. मी जशी इथली जबाबदारी उचलते त्याच्यातली अजून थोडी जबाबदारी मी माझ्या भावाची उचलली तर काय फरक पडला? आणि तो घरातल्या 4 माणसांचं कुटुंब सांभाळतो आहे, त्यात मी थोडासा हातभार दिला तर काही फरक नाही पडला. तेवढ्यात मंदाकिनी बोलते की शांत होते आणि बोलते की ती तू काहीतरी डिलिव्हरी बॉयचं बोलत होती, कानावर शब्द पडले. तेव्हा स्वानंदी थोडी दचकते. तेव्हा मंदाकिनी बोलते काय झालं, रोहनचा जॉब गेला आहे का? तेव्हा स्वानंदी बोलते की त्याच्या नोकरीचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून त्याने दुसरा जॉब पकडला आहे. तेव्हा मल्लिका बोलते की डिलिव्हरी बॉयचा? बापरे. तेव्हा ती बोलते की कसं आहे ना, आपल्या घरी तर दिवसाला 10 पार्सल येत असतात, त्यात आता जावाई पार्सल आणणार म्हणजे तसं त्याला डिलिव्हरी बॉय वगैरे कोणी म्हणणार नाही, जावाईच म्हणेल. तेव्हा मल्लिका बोलते की माझी आधिरा स्वानंदी कसं होईल गं त्या दोघांचं, त्यांचा संस्कार कसा होईल? तेव्हा स्वानंदी मुद्दामच टोमणा मारून बोलते की नका काळजी करू काकू, अहो त्यांचा संसार व्यवस्थितच होईल, अगदी उत्तम. आणि संसारात चढ उतार येताच की, आणि तुमचे संस्कार आहे ना, कितीही संकटं आली तरी एकमेकांना त्या दोघांना धरून ठेवतील ते दोघं. जॉब बदलला म्हणून नाती बदलत नाही आणि जॉबपर्यंत नातं टिकू नये, त्यामुळे जॉब बदलला त्याने काहीच फरक पडत नाही, हो ना. इकडे मल्लिका समरजवळ येऊन बसते. समर ऑफिसच्या कामाशी बोलत असतो. तेवढ्यात मल्लिका मुद्दामच वेडेवाकडं तोंड करून नाराजी दाखवत बसलेली असते. तेव्हा समर बघतो, फोन ठेवतो आणि बोलतो की काय झालं काकू? तेव्हा मल्लिका बोलते की काय चाललं आहे माझ्या डॉलच्या नशिबात, काही कळतच नाही आहे. म्हणजे याला काय म्हणावं, नशीब म्हणावं की काही प्लॅन करून सगळं केलेलं असं म्हणावं, कळतच नाही. तेव्हा समर बोलतो की काय झालं काकू? तेव्हा मल्लिका बोलते की आता बघ ना, डॉलचं लग्न झालं बरं ठीक आहे. तिची सासू तिला त्रास देत होती, भांडणं होते त्यांच्या दोघींमध्ये, तेही ठीक आहे रे. त्यातच काय तिचा पायही मोडला आणि आता काय तर म्हणे रोहनची नोकरी गेली. तेव्हा समर बोलतो की काय रोहनची नोकरी गेली? तेव्हा मल्लिका बोलते की नोकरी गेली त्याचं मला काही वाटत नाही आहे रे, पण नोकरी तो काय करतो आहे, डिलिव्हरी बॉयची. तेव्हा समर थोडा शॉक होतो आणि त्याला लगेच आठवतं की रोहन त्याला भेटला होता आणि त्याला रोहनचा भास झाला होता त्यावेळेस. तेव्हा समर बोलतो की तुला कसं कळलं? तेव्हा मल्लिका बोलते की हे बघ, तू कुठे पाहिलंस का? तेव्हा मल्लिका बोलते की मी पाहिलं असतं ना तरी मला चाललं असतं रे, पण काय रोहन डिलिव्हरी देण्यासाठी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेला आणि काय मग आता राजवाड्यांचा जावाई, अरे मल्लिकाचा जावाई काय राजवाड्यांचा जावाई, काय त्यांनी ग्रुपवर टाकलं रे आमच्या, आणि किती खिदळत आहेत की मल्लिकाचा जावाई डिलिव्हरी बॉयचं काम करतो असं म्हणून. वाट लागली सगळी, आपली इमेज काय, आपलं स्टेटस काय आणि आपला जावाई काय असा डिलिव्हरी बॉय. एकीचाचा फोन आला मला लगेच, मागून 2 जणी हसत होत्या, खूप ऑकवर्ड झाला रे मला. बाहेरच्यांना काय रे पाहिजेच असतं ना. आता आदिराचं लग्न झालं आणि त्यानंतर स्वानंदी या घरात आली, त्या दिवसापासून सतत मैत्रिणींचे टोमणेच सहन करते मी. आता काय तो जावाई त्याची तर सवय झालीच आहे मला, पण आपण राजवाडे आहोत, राजवाडे, आपले कॉन्टॅक्ट्स आणि काय, आणि आपला जावाई काय डिलिव्हरी बॉयची नोकरी करतोय, कसं सहन होईल मला? रोहनने आपल्या स्टेटसचा थोडा तरी विचार करायला होता. बरं मी स्वानंदीला विचारायचा प्रयत्न केला, तिनेही टाळाटाळ केली. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम कसं काय सांगतील काकू? तेव्हा मल्लिका बोलते की अरे काय
तिला माहिती आहे रोहनची नोकरी गेली हेही तिला माहिती आहे आणि तो डिलिव्हरी बॉयचं काम करतो हेही तिला माहिती आहे. मी आपल्या डॉलची काळजी म्हणून तिला विचारायला गेले तर ती काय त्याला समजवायचं सोडून त्याला पैसे देते. आता तू त्या स्टाफसाठी पैसे ठेवले होते ना पगाराचे ते देते ती रोहनला. तेव्हा समर बोलतो की नाही 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 स्वानंदी मॅडम स्टाफसाठीचे पैसे देणार नाही, त्यांना द्यायचेच असतील तर ते त्यांच्या पगारातून देतील तेवढी खात्री आहे मला. पण त्यांना जर रोहनची नोकरी गेली हे माहिती होतं तर त्यांनी मला का नाही सांगितलं. तेव्हा मल्लिका बोलते तेच ना तुला का नाही सांगितलं. कदाचित बिचारीला लाज वाटली असेल रे, समजू शकते मी तिचं, पण ते हे तिचं सासर आहे ना. पण इथल्या फॅमिलीचं हित तिने बघायला हवं की नाही. स्वानंदी आणि रोहन दोघं भाऊ बहीण आपापल्यात काय सिक्रेट्स ठेवत असतात त्यांचं त्यांना माहीत. तेव्हा मल्लिका बोलते की मला डॉगची खरंच खूप काळजी वाटते रे. तेव्हा समोर बोलतो की नाही काकू तिची काळजी करू नकोस, मी आहे, मी बोलतो त्यांच्याशी. इकडे आदिरा हॉलमध्ये बसायला आलेली असते. हॉलमध्ये बेडवर बसते तेवढ्यात तेथून रोहनची बॅग पडते. रोहन फ्रेश होण्यासाठी गेलेला असतो. तेव्हा ती रोहनची बॅग उचलते आणि बॅग उचलतानाच त्याच्या बॅगमधून एक शर्ट बाहेर आलेला असतो. अधीरा तो शर्ट बघते आणि तो शर्ट डिलिव्हरी बॉयचा असतो. अधीरा तो शर्ट बघते, पुन्हा ती बॅग चेक करते. आतमधून टोपी मास्क हे सगळं अधीरा बघत असते. अधीराला काहीच कळत नसतं. अधीरा ती एकदम शंकेने बघत असते. तेवढ्याच रोहन येतो. रोहन अधीराकडे बघतो. तेव्हा अधीरा बोलते की हे काय रोहन. तेव्हा रोहन बोलतो की काय नाही. तेव्हा अधीरा बोलते की रोहन काय मला सांग. तेव्हा रोहन बोलतो की अगं काही नाही. तेव्हा अधीरा बोलते की हे कपडे तुझ्या बॅगमध्ये कसे. तेव्हा रोहन बोलतो अगं आम्ही ऑफिसमध्ये डिलिव्हरी बॉयचं वर रिसर्च करतो आहे ना, त्यामुळे ते कुठले तरी बॅगमध्ये राहिले असतील. तेव्हा अधीरा बोलते की बायको आहे रे मी तुझी, तेवढं तर ओळखायला लागली मी तुला. मला खरं सांग, तुझ्या चेहऱ्यावर क्लिअरली दिसतंय तू काहीतरी लपवतंय. मला आत्ता कळतंय की तू आत्ता इथून मागे कसा वागत होतास, कसा चिडचिड करत होतास. ऑफिसमधून लेट यायचा, सकाळी लवकर निघून जायचा, नीट बोलायचा नाहीस आणि आज हे गाडीवरनं पडला हे काय चाललं आहे रो, मला प्लीज सांग. तेव्हा रोहन पुन्हा उडवाउडीचे उत्तर देते. तेव्हा अधीरा बोलते की टेल मी डॅमेट. तेव्हा रोहन बोलतो की जॉब गेला आहे माझा. समर त्याच्या खोलीत येतो आणि बोलतो की स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी बोलते की हो मी ते पैसे ठेवले तिथे. तेव्हा समर बोलतो की पैशांचं राहू द्यात, मला सांगा मी रोहनबद्दल जे ऐकलं ते खरं आहे का. तेव्हा स्वानंदी बोलते की काय ऐकलं तुम्ही. तेव्हा समर बोलतो की मला फक्त एवढंच सांगा जे ऐकलं ते खरं आहे का. तेव्हा स्वानंदी बोलते की हो मलासुद्धा आजच कळलं. तेव्हा समर बोलतो की अहो पण तुम्ही मला का नाही सांगितलं. अहो इकडच्या तिकडच्या अनेक गप्पा आपण एकमेकांशी बोलतो, मग ही गोष्ट का नाही सांगावीशी वाटली. तेव्हा स्वानंदी बोलते की लपवून ठेवलं याचं कारण की तुम्हाला त्रास झाला असता, कळलं असतं तर म्हणून नाही सांगितलं. तेव्हा समर बोलतो की पण मला त्रास आत्ता जास्त होतो आहे. म्हणजे मला जो होत होता तो भास खरा होता की तो डिलिव्हरी बॉयचा भास नव्हता, तो रोहनच होता, तोच होता ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा समर बोलतो की मग का नाही सांगितलं, तुम्हाला काय वाटलं तो हे असं काम करतोय हे मी तुम्हाला विचारेल, त्याच्या कामाला मी फालतू म्हणेल. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही असं नाही वाटलं. तेव्हा समर बोलतो की मग का नाही सांगितलं स्वानंदी मॅडम. रोहन कुठलं काम करतोय हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, तो ते काम अत्यंत प्रामाणिकपणे करतोय का हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर माझ्याशी बोलला असतात तर त्याच्या या नोकरीचा प्रश्न मी सोडवू शकलो असतो ना. स्वानंदी मॅडम कंपनी चालवतो मी मोठी, शेकडो नोकर काम करतात, मग हा जर प्रश्न तुम्ही रोहनचा सांगितला असतात तर मी सोडवला नसता का, मग का नाही सांगितलं. तेव्हा स्वानंदी बोलते की सॉरी राजवाडे मी ना. तेव्हा समोर बोलतो की हे बघा तुम्ही काय विचार करत असाल ना ते मला नाही माहिती. कदाचित तुमच्या भावा बहिणीचा स्वाभिमान जागृत झाला असेल की ही अशी गोष्टी कशी सांगायची, पण त्रास कुठल्या गोष्टीचा होतोय स्वानंदी मॅडम कळते का तुम्हाला की आपली कुठलीही गोष्ट, आपल्या घरातली गोष्ट ही मला आपल्या घरातल्या आपल्या घरातल्यांकडनं न कळता बाहेरनं कुठून तरी कळते. ते तुम्ही सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं. आणि समोर चालला जातो. तेव्हा रोहन बोलतो की मी तरी काय करणार गं, असं अचानक माझ्या हातात टर्मिनेशन लेटर आलं. अगं मला तरी सगळे म्हणत होते की रोहन जॉबशी इतकं अटॅच होऊ नको, पण मी नाही ऐकलं. मी जीव ओतून त्या कंपनीसाठी काम केलं गं, माझं सगळं जीव ओतून केलं. पण त्यांनी काय केलं, त्यांना प्रॉफिट नाही झालं तर त्यांनी सरळ काढून टाकलं. काय करणार होतं, हे सगळं असं झालं आणि म्हणून मी तुला सांगत नव्हतं. झालं समाधान तुझं. तेव्हा अधीरा बोलते की कधी. तेव्हा रोहन बोलतो की आई जेव्हा तुझ्या घरी गेली होती ना तेव्हा. टायमिंग असतो यार, हे असं असतं अधीरा. हे सगळं एकत्र येतं गं. खूप जणांचा ले ऑफ केला आमच्या कंपनीमधून आणि त्यातला मी एक होतो. खूप प्रयत्न केले गं मी पण मला काहीच लक्षात येत नव्हतं. मी खूप प्रयत्न केले, मला सगळं आठवत होतं की घरातला खर्च, बाबांचा हॉस्पिटलचा खर्च, सगळं सुष्मिताचे खर्च, तुझे माझ्याकडून असणारे एक्सपेक्टेशन्स. सांग ना कसं पूर्ण करणार होतो मी हे सगळं, कसं करणार होतो, कुठून आणणार होतो मी पैसे. कसं आहे ना अधीरा, सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग नाही करता येत.
एका कंपनीत मी खूप चांगली नोकरी करत होतो आणि अचानक मला काढून टाकलं. प्लीज या महिन्यात ॲडजस्ट करा आणि पुढच्या महिन्यात मी पैसे देईल असं नसतं ना बोलू शकलो मी आदिरा. आदिरा आपणच आपल्याला समजून घ्यायचं असतं गं. केले ना मी प्रयत्न खूप केले आणि मग अचानक मला हे डिलिव्हरी बॉयचं काम मिळालं. मी खूप विचार केला गं हा जॉब घ्यायच्या आधी. मी खूप विचार केला की किती थांबू आणि काय गॅरंटी होती मी इतके दिवस थांबल्यानंतरही मला माझ्या फील्डचा जॉब मिळेल. म्हणून हा चान्स घेतला मी. तेव्हा आदिरा रडते. म्हणून तू एवढं रोज सकाळी जायचास आणि संध्याकाळी उशिरापर्यंत यायचा. तेव्हा रोहन बोलतो की आदिरा हे कामच असं असतं अगं. तुला माहिती आहे जर वेळेवर डिलिव्हरी पोचली नाही ना तर पगार पण कापतात आणि इन्सेंटिव्ह पण मिळत नाही अगं. तेव्हा आदिरा बोलते की आज सकाळी तूच होतास ना. तेव्हा आदिरा चिडचिड करते, रोहनवर ते कपडे फेकून मारते आणि बोलते की मला का नाही सांगितलंस तू, तुझी बायको आहे, अरे का लपवलंस तू, मला सांगायचं नाही यार, मी कुठे कमी पडले सांग, माझ्यावर एवढा विश्वास नाही का, मी एवढी पण रिलायबल नाही आहे का रे, मी तुला सपोर्ट करण्यात कुठे कमी पडली यार. आदिरा रडत असते. तेव्हा रोहन तिच्याजवळ बसतो आणि बोलतो की आदिरा आय एम सॉरी अगं, मला तुझ्यापासून लपवायचं नव्हतं हे आणि तू नेहमी मला सपोर्ट करत आली आहेस, मला तुला टेन्शन नव्हतं द्यायचं गं कोणतं. तेव्हा आदिरा बोलते की हो रेली, तुला माहिती का ही गोष्ट माझ्यापासून लपवून तू मला किती हर्ट केलं आहे याची तुला आयडिया तरी आहे का. रो मी बायको आहे रे तुझी, वी आर पार्टनर्स असं बायकोपासून नाही लपवता रे. आणि कोण म्हणतं संसार टिकवण्याची जबाबदारी फक्त तुझ्या एकट्याचीच आहे, माझी पण जबाबदारी आहे, मला पण घेऊ देत ना, मला तुझं टेन्शन कमी करू दे, आय एम विथ यू. तेव्हा रोहन तिची माफी मागतो. तिकडे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी समरसाठी चहा देते आणि बोलते की सॉरी. तेव्हा समर बोलतो की अरे मला माहितीच नव्हतं. तेव्हा स्वानंदी बोलते काय. तेव्हा समर बोलतो की तुमचा दिवस सॉरीने सुरू होतो, माझा दिवस गुड मॉर्निंगने सुरू होतो स्वानंदी मॅडम, या बसा. तेव्हा स्वानंदी बसते आणि बोलते की सॉरी म्हणजे गुड मॉर्निंग, मी ते सॉरी काल रात्रीसाठी म्हणत होते. ते रोहन. तेव्हा समर तिला कप देतो आणि बोलतो की घ्या चहा घ्या तुम्ही. तेव्हा समर बोलतो की आता रात्रच संपलीच स्वानंदी मॅडम, आता दुसरा दिवस उगला, त्यामुळे मी तुम्हाला तेच प्रश्न विचारणार, तुम्ही तेच उत्तर देणार हो की नाही. मला तुमची उत्तरं पटणार नाही, मला असंच वाटत राहणार की स्वानंदी मॅडमने असं का केलं, तुम्हाला माझं वागणं पटणार नाही, त्यामुळे आपण सोडून देऊया, हसा. तेव्हा स्वानंदी स्माईल करते. तेव्हा समर बोलतो की नाही असं नाही, नेहमी तुम्ही अशा हसतात का, नेहमीसारखं हसा. हे बघा तुम्ही हसणार नाही तर मी तुम्हाला जोक सांगेल, माझा जोक तुम्हाला आवडणार नाही, मग तुम्ही माझ्यावर त्याची हसणार नाही, तुम्हाला माझी क्यू येईल. तेव्हा समर बोलतो हसा बरं. तेव्हा स्वानंदी हसते. तेव्हा समर बोलतो की मैत्रीण नका एवढं टेन्शन घेऊ, हा काही जीवन मरणाचा प्रश्न नाही आहे, म्हणजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे पण जीवन मरणाचा नाही. आणि तसंही अधीराच्या बाबतीत जर काही गोष्ट असेल ना तर मला सांगत जा, कारण ती गोष्ट जाणून घेण्याचा मला अधिकार आहे, असं लपवून ठेवत नका जाऊ, कारण त्यातनं आपण काहीतरी मार्ग काढू. टेन्शन घेऊ नका हो तुम्ही, मी आहे ना, मी करीन सगळं नीट. तेव्हा समर रोहनला फोन करतो. तेव्हा रोहन त्याच्या हॉटेलमध्ये जात असतो. तेवढ्यात तो बोलतो की हा सर बोला. तेव्हा समर बोलतो की रोहन कुठे आहेस तू, हे बघ तू माझ्या ऑफिसमध्ये, मला बोलायचं आहे लंच टाईममध्ये, म्हणजे निवांत बोलता येईल. आणि समर फोनवर बोलत बोलत वरती चालला जातो. स्वानंदी तिथे सोप्यावर बसलेली असते आणि अर्पिता हे सगळं गुपचूप ऐकत असते. तेव्हा थोड्या वेळात रोहन लगेच स्वानंदीला फोन करतो. तेव्हा रोहन बोलतो की ताई अगं तू काही बोलली का माझ्याबद्दल, समर सरांना कळलं आहे का, त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आहे मला भेटायला, मला टेन्शन येतं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे हो थांब मला बोलू तर दे तू आधी. अरे हो त्यांना कळलं आहे सगळं, म्हणजे तुझी नोकरीच गेली हे नाही, तू डिलिव्हरी बॉयचं काम करतो हेही कळलं आहे. तेव्हा रोहन बोलतो की ते माझ्यावर खूप चिडले असतील ना ताई, तू का सांगितलं. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघ त्यांना कळलं आहे आणि ते चिडलेले नाही आहे, म्हणजे कालपेक्षा त्यांचा आज मूड चांगला आहे आणि ते फक्त तुझ्यावर नाही, आपण त्यांच्यापासून का लपवलं म्हणून ते चिडले आहेत. आणि हे बघ रोहन, आता त्यांनी तुला बोलवलं आहे ना, तू त्यांच्यासमोर काही लपवू नकोस बाबा, त्यांनी बोलवलं आहे ना, जे होईल ते सगळं मोकळेपणे सांग, मी आहे तुझ्याबरोबर. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके आपण बोलू म्हणून. तेव्हा इकडे रोहन पटकन त्याचं पार्सल कुठे डिलिव्हर करायचं हे बघत असतो. तेवढ्यात त्याला त्याच्या हॉटेलमधला मॅनेजर बोलतो की रोहन हे बघ हे 2 पार्सलही पाठवायचे होते. तेव्हा रोहन बोलतो की अहो सर ऐका ना, पण मीच तुमच्याकडे टाईम ऑफ मागणार होतो. तेव्हा तो बोलतो की अरे पण आपल्याकडे 2 डिलिव्हरी बॉय ऑलरेडी ॲबसेंट आहे आणि त्यामुळे टाईम ऑफ वगैरे काही मिळणार नाही. तेव्हा रोहन बोलतो की प्लीज सर ऐका ना, हवं तर मी ओव्हर टाईम करेल. तेव्हा त्याला मॅनेजर बोलतो की मी फार तर फार तुला 1 तास देऊ शकतो, पण तुला ऑनलाईन दिसावं लागेल म्हणून. तेव्हा रोहन बोलतो की ओके डन. इकडे अर्पिता मल्लिकाकडे येते आणि बोलते की मम्मा कसं होतं आहे बघितलं ना मनासारखं, म्हणजे आपण बिल्डिंग पाडायला जात होतो पण आधीच भूकंपामुळे कोसळली, हे सगळं कसं आधीच होतं आहे, तर सगळे सरपतदार रस्त्यावर येतील, त्यांच्यात भांडणं होतील, कसं होईल ना आता.
तेव्हा मल्लिका बोलते आणि त्यात ती रोहनची आई, तिला परिस्थिती कशी हाताळायची हे माहीतच नाही. तेव्हा अर्पिता बोलते मग अशात मदतीसाठी हात द्यायची काय गरज आहे. तेव्हा मल्लिका बोलते कोण कोण मदतीसाठी हात. तेव्हा अर्पिता बोलते की ऑफकोर्स समर दादा रोहनला मीटिंगसाठी बोलवलं आहे आणि ती ऑफकोर्स त्याला जॉब देणार तो, आणि हे जर असं नाही केलं तर आदिराला राग येईल, ऑलरेडी त्याला रोहनचा पुळका आहेच. तेव्हा मल्लिका बोलते की नाही असं होता कामा नये, आपल्याला आपली माणसं ही जास्त कंपनीत हवी आहे. ती तो आनंद राखणदार होऊन बसला आहे. तेव्हा मल्लिका बोलते तेव्हा अर्पिता बोलते की आणि समरदादाला मी ऑफिसमध्ये आवडत नाही आणि स्वानंदीला काय तर तक्रार निवारण अधिकारी बनवून ठेवलं आहे. तेव्हा मल्लिका बोलते ना आता हा रोहन ऑफिसला जायला लागला ना, नाही नाही हे होऊन चालणार नाही. इकडे रोहन पार्सल द्यायला आलेला असतो. तेव्हा तो पार्सलवाल्याला कॉल करून सांगत असतो की तुम्ही विंग मेन्शन नाही केली आहे. तर तो त्यांना ॲड्रेस विचारत असतो आणि तो त्या बिल्डिंग खाली उभा असतो. तेवढ्यात त्याला खिडकीतनं दिसतो की एक मुलगी फाशी घेत असते. तेव्हा रोहन बोलतो की एक सेकंड आणि तेव्हा जोरात ओरडतो की ओ ताई काय करतायत तुम्ही. तेव्हा तो त्या मुलीला खिडकीतून बोलत असतो. तेव्हा ती मुलगी खाली उतरते आणि काच लावत असते. तेव्हा रोहन बोलतो की अहो ताई काच नका लावू ना. तेव्हा ती पुन्हा काच लावून चढायला लागते. तेव्हा रोहन सगळ्यांना आवाज येतो की कोणी आहे का, ही बघा काय करते, याचं मेन डोअर कुठे म्हणून. तेव्हा सगळे मुलं गोळा होतात आणि मेन डोअरपाशी जातात. तेव्हा पटकन मेन डोअरपाशी जातात आणि दरवाजा वाजवतात. तेवढ्यात त्या मुलीचे आई बाबा दरवाजा ओपन करतात. तेव्हा रोहन बोलतो की अहो काय चाललं आहे, तुमची मुलगी बघा आतमध्ये सुसाईड करते म्हणून. तेव्हा ते पटकन पळत जातात आणि दरवाजा ओपन करण्याचा प्रयत्न करतात, पण ती पूर्णपणे ट्राय करत असते. तेव्हा दरवाजा उघडत नसते. तेव्हा रोहन बोलतो तोडूया का. पटकन रोहन दरवाजा तोडतो आणि बोलतो की अहो ताई काय करतायत तुम्ही. तेव्हा ती मुलगी बोलते की मी कोणाची ताई नाही आणि कोणाची मुलगीही नाही आहे. तेव्हा रोहन तिला विचारतो की मला एकदा सांगा पहिले शांतपणे की काय झालं आहे. तेव्हा ती बोलते की मला सगळे हसतात, सोशल मीडियावर मी फोटो टाकते, मला कमेंट्स करतात, माझे मैत्रिणी बिल्डिंगमधले सगळे कमेंट्स करतात, हसतात मला. तेव्हा मला कोणालाही मी आवडत नाही. तेव्हा रोहन तिला समजवत असतो की अहो तुम्ही असं का बोलतायत, तुम्हाला सौम्या म्हणू का मी. तेव्हा ती काहीच नाही बोलत. तेव्हा रोहन बोलतो की सौम्या अहो ऐका, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही खूप गोड मुलगी आहात आणि तुम्ही जे सांगितलं ना ते मला बिलकुलच पटलेलं नाही आहे. सोशल मीडियावर प्रूफ करायची काय गरज आहे. तुमच्या आईबाबांना माहिती आहे तुम्ही किती गोड मुलगी आहात, तर यांना प्रूफ करायची काय गरज आहे. सोशल मीडिया हे जग नसतं. हे बघा तुमच्याजवळ खूप स्किल्स आहेत आणि सोशल मीडियाला दाखवता नाही आले तर काय फरक पडणार आहे. हे बघा डिप्रेशन हे काही डिप्रेशनमध्ये असं हरवून जायचं नसतं सौम्या. इनफॅक्ट डिप्रेशनमधून बाहेर यायचं असतं. आपल्यावर कोण असते, आपल्याला कोण ट्रोल करते याकडे तुम्ही का लक्ष देत आहेत. सौम्या तुम्हाला जे आवडतं ते करा ना, तुम्हाला लोकांच्या व्हॅलिडेशनची गरजच काय. बरोबर आहे ना, पटतंय ना तुम्हाला. हे बघा आज जर तुम्ही जीव दिला तर तुम्हाला जे पूर्ण करायचे ते करू शकाल का तुम्ही जगला तरच काही गोष्टी करू शकाल ना. सौम्या बाहेरचे लोक तुम्हाला ट्रोल करतात, तुम्हाला वेडेवाकडं बोलतात, याच्याकरता तुम्ही जीव देणार आहेत का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सौम्या, बाहेरची लोक तुमचं कौतुक करत नसतीलही पण सगळ्यात कौतुक करणारे तुमचे आई बाबा, त्यांना दुःखात लोटणार आहेत का तुम्ही. रोहन तिला जगण्याचा मंत्र देत असतो. तेव्हा रोहन तिच्या हळूहळू जवळ जातो, तिचा हात धरतो आणि तिच्या डोक्यातनं तो फंदा काढतो आणि बोलतो हे जे करतायत तुम्ही चुकीचं करतायत. तेव्हा ती उठते, तिच्या आईला मिठी मारते. रोहनलाही खूप छान वाटतं. इकडे आनंद आणि समर विचार करत असतात. तेव्हा आनंद बोलतो की तुला काय वाटतं की रोहनला कुठले पोस्टसाठी द्यावं. तेव्हा समर बोलतो की तो आधीच्या कंपनीत HR होता ना, मला वाटतं तेच पोस्ट द्यावी त्याला. तेव्हा आनंद बोलतो की मला असं वाटतं अंशू ज्या पोस्टला होता ना ती द्यावी, म्हणजे आपण दोघं आहेतच सपोर्टला. तेव्हा समर बोलतो की चांगली आयडिया आहे, पण तो आहे कुठे. तेव्हा आनंद बोलतो की फोन करून बघ त्याला. रोहन तिथेच असतो. तेव्हा समर फोन करतो आणि बोलतो की रोहन कुठेस तू. तेव्हा रोहन सांगतो की सर मी एका अनपेक्षित ठिकाणी अडकलो होतो. तेव्हा समर बोलतो की तू बरा आहेस ना. तेव्हा काय झालं आणि तुझ्या मागे कोणाचा रडायचा आवाज येतो आहे का. तेव्हा रोहन बोलतो की सर असं इथे ना एक 19-20 वर्षाची मुलगी जीव देण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा रोहन बोलतो की काय. तेव्हा समर बोलतो की काय तू बरा आहेस ना. तेव्हा रोहन बोलतो की सर मी ठीक आहे, मी वेळेवर पोचलो आणि हे सगळं टाळता आलं त्यामुळे. आणि तेव्हा समर बोलतो की आम्ही वाट बघत होतो तुझी. तेव्हा रोहन बोलतो की हो सर बाय बाय, मी आलोच, मी वेळेवर पोचतो. आणि असं म्हणून फोन ठेवतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.